स्वामी समर्थ. आज बघणार आहोत पायी चालण्याचे फायदे. पायी चालणे हे सर्वात सोपं, नैसर्गिक आणि प्रभावी व्यायामाचं एक रूप आहे. रोजच थोडं चालणं हे शरीरासाठी आणि मनासाठी खूप फायदेशीर ठरतं. तर आता बघणार आहोत फायदे. पहिलं म्हणजे हृदयाचं आरोग्य सुधारते. चालणं हृदयासाठी उत्तम व्यायाम आहे. नियमित चालण्यामुळे हृदयाची क्रिया सशक्त होते, रक्तदाब नियंत्रित राहतो, कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राहते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. दुसरा फायदा म्हणजे वजन नियंत्रणात राहते. पायी चालल्याने शरीरातील कॅलरीज खर्च होतात. नियमित चालल्याने चरबी कमी होते आणि वजन आटोक्यात राहते. हे विशेषतः ओव्हरवेट किंवा डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरतं. पुढील फायदा म्हणजे मधुमेह म्हणजेच डायबिटीस नियंत्रणात राहतो. चालणं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. टाईप 2 डायबिटीसच्या रुग्णांसाठी चालणं तर खूपच फायदेशीर आहे. पुढील फायदा म्हणजे मानसिक आरोग्य सुधारतं. चालणं नैराश्य, चिंता आणि तणाव कमी करतं. चालताना मेंदूमध्ये एंडोर्फिन्स नावाचे हॅपी हार्मोन्स स्त्रवतात, जे मूड सुधारण्यास मदत करतात. पुढील फायदा म्हणजे हाडे आणि सांधे बळकट होतात. चालल्याने सांध्यामध्ये हालचाल होते, त्यामुळे अर्थरायटिस सारख्या समस्यांपासून बचाव होतो. हाडांची घनता वाढते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. पुढील फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. जेवल्यानंतर थोडं चालल्यास अन्न नीट पचतं. गॅस, अपचन यासारख्या समस्या कमी होतात. पुढील फायदा म्हणजे झोपेची गुणवत्ता सुधारते. चालणं शरीराला थकवतं आणि मन शांत करतं, त्यामुळे चांगली झोप लागते. पुढील फायदा म्हणजे ऊर्जेची पातळी वाढते. सकाळी चालणं केल्यास दिवसभरासाठी ताजेपणा आणि ऊर्जा मिळते. थकवा कमी होतो. पुढील फायदा म्हणजे स्मरणशक्ती आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होतो. नियमित चालणं मेंदूतील प्रवाह सुधारतं, त्यामुळे लक्ष आणि स्मरणशक्ती सुधारते. पुढील फायदा म्हणजे गर्भवती स्त्रियांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. गर्भवती महिलांसाठी सौम्य चालणं लाभदायक ठरतं, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच चालायचं आहे. आता प्रश्न पडतो, रोज किती चालावं? तर रोज किमान 30 मिनिटं मध्यम गतीनं चालणं आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. सुरुवात लहान वेळेपासून करा आणि हळूहळू तुम्ही तुमचा वेळ वाढवा. त्यानंतर म्हणजे कधी आणि किती चालावं? ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 ते 6 वाजेच्या दरम्यान चालणं सर्वोत्तम मानलं गेलेलं आहे. अति चालणं टाळायचं आहे व जेवल्यानंतर लगेच वेगाने चालायचं नाहीये. थोडं विश्रांती घेऊन सौम्य चालायचं आहे. धन्यवाद.